लोकसभेच्या 5व्या टप्प्यासाठी उद्या मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे, तर मतदान केंद्रांवर आता तयारीला कमालीचा वेग आलाय। आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आपल्यासोबत लाईव्ह जोडल्या जात आहेत। ज्योत्स्ना, लोकसभेच्या 5व्या टप्प्यासाठी उद्या मतदान होतंय। मुंबईतील मतदान केंद्रांवर आता तयारीला अधिकचा वेग आल्याचं पाहायला मिळतंय। निवडणूक अधिकारी देखील आता सज्ज झाल्याचं पाहायला मिळतंय। अधिकचे अपडेट नेमके काय आहे? शुभम, अगदी बरोबर आहे। मुंबईमध्ये देशाची आर्थिक राजधानी 5व्या आणि लोकसभेच्या अंतिम टप्प्यातल्या निवडणुकांचं मतदान जे आहे ते उद्या पार पडणार आहे आणि त्यासाठी मुंबईसह ठाणे, पालघर, नाशिक, भिवंडी या ठिकाणी सुद्धा जे आहे आणि त्याचबरोबर कल्याण या ठिकाणी सुद्धा जे आहे ते मतदान होणार आहे। मुंबईमध्ये 6 जागांवरती मतदान होणार असून या 6 जागांवरती जे प्रिसाइडिंग ऑफिसर असतात ते पोहोचलेले आहेत। मतदानाची तयारी जी आहे ती पूर्णपणे केलेली आहे आणि त्याचबरोबर मुंबईमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की जेव्हा इतर दिवस असतात तेव्हा सुद्धा मुंबईची सुरक्षा व्यवस्था जी आहे ती वाढवण्यात आलेली असते। मात्र ज्या वेळेस आता मुंबईचं लोकसभेचं मतदान पार पडणार आहे त्यावेळेस सुद्धा जे आहे ते मुंबईमध्ये पोलीस सुरक्षा व्यवस्था जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे। जागांवरती आहे पोलिसांचे जे कडेकोट बंदोबस्त आणि त्याचबरोबर जे आहे ते बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत। कुठलेही अनुचित प्रकार घडू नये किंवा कोणताही असा बेकायदेशीर प्रकार घडू नये याकरता पोलिसांचं भरारी पथक सुद्धा जे आहे ते पूर्ण मुंबईमध्ये जे आहे ते सध्या फिरत आहे। खास करून मुंबईच्या 6 जागांवरती जेव्हा मतदान पार पडत असतं त्यावेळेस अनेक सेलिब्रिटी जे आहेत ते सुद्धा मुंबईमध्ये राहतात। त्यामुळे सेलिब्रिटी कुठे कुठे मतदान करतील, त्यांच्या सिक्युरिटीचे काय, त्यांना कशा प्रकारची सिक्युरिटी देता येईल अशा प्रकारची सुद्धा जी आहे ती एक तरतूद मुंबई पोलिसांकडनं जी आहे ती करण्यात येत आहे। त्याचबरोबर अनेकदा आपण बघितलं की संपूर्ण महाराष्ट्रात असो किंवा देशभरामध्ये असो मतदान करताना अनेकांनी मोबाईलने व्हिडिओ बनवले होते। मोबाईलने कोणाला मतदान करतायत किंवा आतमध्ये मतदान करायला जात असताना जे आहे ते मोबाईल कॅरी करतात, अशांना सुद्धा आळा बसवण्यासाठी जे आहेत ते निवडणूक आयोगाचे अधिकारी जे आहेत ते अनेक कार्यशाळा घेतात। लोकांना वारंवार सांगतात की मतदान करत असताना जे आहे ज्यावेळेस आपण त्या मतदानाच्या खोलीत शिरतो त्यावेळेस मोबाईल किंवा कोणताही अशा प्रकारचा डिव्हाइस जे आहे ज्याच्यामध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग होईल, ऑडिओ रेकॉर्डिंग होईल, अशा कुठल्याही प्रकारचं मोबाईल असो किंवा कॅमेरा असो असं घेऊन जाता येणार नाही अशा प्रकारच्या सूचना सुद्धा देण्यात येत आहेत। शुभम, ज्योत्स्ना, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।